नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी जोशी आणि आपण बघत आहात डॉक्टर मंजिरी जोशी यांचा इहा हर्ब्स हा यूट्यूब चॅनल। या चॅनलचा मुख्य उद्देश हा आयुर्वेदाची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं, आयुर्वेदाविषयीचं नवीन नवीन ज्ञान, घरगुती करण्यासारखे काही उपाय हे आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हा चॅनल सुरू केला आहे। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पब्लिश होणारे नवीन व्हिडिओजची माहिती कळत राहील। आपल्याकडून येणारे पॉझिटिव्ह प्रतिक्रिया या नक्कीच सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत। असे सकारात्मक प्रतिसाद व्हिडिओला देत रहा। मागच्या व्हिडिओमध्ये मी आहारासंबंधीच्या 8 नियमांपैकी प्रकृती आणि करण या 2 नियमांची सविस्तर माहिती सांगितली होती। आज बघूया पुढील नियमांची सविस्तर माहिती। तिसरा नियम आहे संयोग। संयोग म्हणजे पदार्थ, कोणत्या प्रकारचे पदार्थ तुम्ही एकत्र करून खाऊ शकता किंवा काय पदार्थ एकत्र करून खाणं चुकीचं आहे याला म्हणायचं संयोग। आणि हे जर का तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर योग्य समतोल आहार ठरवण्यास त्याची मदत होते। जसं की दूध आणि फळं हे आयुर्वेदामध्ये एकत्र करून खाऊ नका असं सांगितलंय। असे जे पदार्थ आहेत की जे कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत एकत्र करणं, जसं की दही आणि फिश हे एकत्र करून खाऊ नये, ह्या गोष्टी आपल्याला घरी अन्नपदार्थ बनवताना किंवा खाताना माहिती असणं गरजेचं आहे। आपण खातोय ते चुकीच्या कॉम्बिनेशनमध्ये खातो आहोत का आपण हे बरोबर कॉम्बिनेशन खातो आहोत, यासाठी हा संयोग म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ फूड हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। चौथा नियम आहे तो म्हणजे राशी। राशी म्हणजे क्वांटिटी। आता इथे 2 प्रकारच्या क्वांटिटीचा आपल्याला विचार करावा लागतो। एक म्हणजे जो आपण पदार्थ खाणार त्याची क्वांटिटी। आता मगाशी मी सांगितलं तसं की एखादा पदार्थ जर पचायला खूप जड असेल तर तो विशिष्ट पदार्थ हा आपल्याला कमी प्रमाणात खायला हवा। उदाहरणार्थ चीज, बटर, पनीर हे जर का तुम्ही वाट्याच्या वाट्या खाल्लं तर तुमचं वजन नक्कीच वाढणार आहे। पण याच्या उलट जर का पचायला हलका पदार्थ असेल तर तो तुम्ही थोडा जास्त खाल्ला किंवा जास्त प्रमाणात खाऊ शकता रादर, कारण की त्यांनी तेवढं वजन वाढणार नाही किंवा दुष्परिणाम होणार नाही। उदाहरणार्थ साळीच्या लाह्या, चुरमुरे या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता, कारण की त्या दिसायला व्हॉल्यूमने जास्त दिसतायत पण त्या पचायला हलक्या आहेत। याच्या उलट चीज, बटर, पनीर हे दिसायला क्वांटिटीनी छोटं दिसतंय पण ते पचायला खूप जड पदार्थ आहेत। सो इथे आपल्याला राशी म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या इंडिव्हिज्युअल क्वांटिटीचा विचार करावा लागतो। दुसरा हा एक प्रकार। दुसरा राशीमध्ये आपण विचार करू शकतो तो म्हणजे तुमच्या एकूण जेवणाची राशी किंवा क्वांटिटी किती, म्हणजे ज्याला आजकालच्या भाषेत आपण आधुनिक सायन्समध्ये कॅलरीज म्हणतो। तर तुम्ही किती प्रमाणात खाल्लं पाहिजे। पोळी, भात, भाजी, आमटी, वरण, ताक, सॅलड हे जे काही आपण खातो त्या सगळ्याची मिळून जी काही एक राशी आहे जी तुम्हाला सगळ्याचा समतोल राखून खाल्ली गेली पाहिजे। ही राशी तुम्ही दिवसभरामध्ये करत असलेले शारीरिक कष्ट, तुमची प्रकृती, तुमचं वय, तुमच्या शरीराची अवस्था यानुसार बदलू शकतं। 5वा नियम आहे तो म्हणजे देश। मगाशी सांगितलं तसं की तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्याप्रमाणे तुमचा आहार असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर का खूप दलदलीच्या किंवा खूप कुंद हवा, पावसाळी हवा असणाऱ्या भागात राहत असाल तर तिथे तुम्हाला नॅचरलीच भूक थोडी कमी लागते। मग अशा वेळी तिथे तुम्हाला तुमचा आहार हा थोडासा कमी ठेवायला पाहिजे। तुम्ही जर का वाळवंटी भागात राहत असाल तर तिथे त्यानुसार तुम्हाला तुमचा आहार ठेवला पाहिजे। तुम्ही जर का नॉर्मल प्रदेशात राहत असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या अग्नीप्रमाणे नॉर्मल आहार तुम्हाला ठेवायला पाहिजे। कधी कधी आपण ट्रिपला जातो त्यावेळी काही वेळा आपण जाऊन आल्यानंतर म्हणतो अरे माझं वजन वाढलं, काही वेळा आपण म्हणतो माझं वजन कमी झालं।
तर आपण कोणत्या भागात ट्रिपला गेलोय त्याप्रमाणे सुद्धा तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आहार हा थोड्याफार प्रमाणात बदलावा लागतो. हाय अल्टिट्यूड सारख्या भागात, लेह लडाख सारख्या भागामध्ये निसर्गतःच भूक तुम्हाला कमी लागते. 6वा नियम आहे तो म्हणजे काळ. काळ म्हणजे इथे वेळ. वेळ इथे सुद्धा मी म्हटलं तसं की तुम्हाला ऋतुमानानुसार तुमचा आहार हा बदलावा लागतो. सध्या हिवाळा ऋतू चालू आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये ऋतूनुसार शरीराला स्निग्ध गुणाची थोडी जास्त गरज आहे. म्हणून अशा ऋतूमध्ये आपण जवस, तीळ, शेंगदाणा अशा प्रकारच्या चटण्या आहारामध्ये जास्त प्रमाणात खायला हरकत नाही. याचबरोबर स्थानिक फळं, स्थानिक भाज्यांच्या बरोबरच गोड पदार्थ तुम्ही हिवाळ्यात व्यवस्थित खाऊ शकता, कारण या हवेमध्ये आपली पचनशक्ती अतिशय चांगली असते, आपला अग्नी चांगला असतो. त्यामुळे आपल्याकडे हिवाळ्यामध्ये गुळपोळी किंवा तिळाचे पदार्थ हे खायची पद्धत आहे. कारण हे पचायला जड जरी असले ना तरी शरीराची हिवाळ्यामध्ये तेवढी ताकद पण असते ते अन्नपदार्थ पचवण्याची. या उलट पावसाळ्यामध्ये तुमचा अग्नी हा मंद असतो, त्यामुळे पावसाळी हवेमध्ये थोडंसं नेहमी कमी खावं. हा झाला काळाचा एक भाग. याचप्रमाणे दिवसभराच्या काळाचा सुद्धा खाताना विचार करावा लागतो. त्याचेही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमचं आधीचं अन्न तुम्हाला पचलेलं आहे का नाही याचा विचार करून मगच तुम्ही पुढचं अन्न खायला हवं. एखाद्या वेळी आपण लग्न कार्याचं खूप जड जेवून आलो की आपण संध्याकाळी खात नाही, कारण आपलं आधीचं अन्न पचलेलं नसतं. दुसरा काळाचा भाग म्हणजे नॉर्मली सकाळी 10 ते 2 या पित्ताच्या काळामध्ये तुमचं जेवण झालं पाहिजे. आजकाल आपण बघतो लोकांच्या जेवणाच्या वेळा अतिशय अनियमित झालेल्या आहेत. कोणी 3 वाजता जेवतंय, कोणी 4 वाजता जेवतंय, रात्री 11 वाजता जेवणारी लोक माझ्या माहितीत आहेत. सो याच्यामध्ये वजन वाढण्याचे, अन्न योग्य पद्धतीने न पचणं, गॅसेस, आम्लपित्त असे त्रास होण्याची खूप शक्यता असते. तुम्हाला जर काही माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांबरोबर देखील या चॅनलची माहिती शेअर करा. आपल्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. मी त्यांची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करीन. बघत रहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचा इहा हर्ब्स हा यूट्यूब चॅनल. पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित 2 नियमांची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. धन्यवाद.